हरे कृष्णा, जय श्रीराम, रामकृष्ण हरी. नमस्कार, मी राजपती दास. आपल्या सर्वांचं स्वागत आहे या आषाढी एकादशी विशेष अभंग तुकोबांचे ह्या मालिकेमध्ये. तर या मालिकेमध्ये आपण एकेका भागामध्ये एक एक अभंग तुकाराम महाराजांचा पाहणार आहोत, त्याची चर्चा करणार आहोत, त्याचं निरूपण करणार आहोत आणि त्या अभंगातून श्री तुकाराम महाराज आपल्याला काय शिकवायचा प्रयत्न करतायत, काय आपल्याला बोध देत आहेत, त्याची आपण चर्चा सोप्या मराठी भाषेत करणार आहोत. 5 ते 10 मिनिटांचा एक भाग असणार आहे. आषाढी एकादशीपर्यंत जेवढे भाग होऊ शकतील तेवढे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक तुकाराम महाराजांचे खूप सुंदर सुंदर अभंग आहेत, त्यातले काही निवडक अभंग, काही खूप सुंदर असे अभंग याची आपण चर्चा करणार आहोत. तर आज आपण पहिल्या भागाची सुरुवात करत आहोत. हा पहिलाच भाग आहे. खूप सुंदर अभंग आपण आज चर्चा करणार आहोत. एक माझ्या अनेक अभंगांपैकी एक आवडीचा अभंग ज्याची आपण आज चर्चा करणार आहोत. त्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की खाली डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक. ज्या कम्युनिटीमध्ये आपण जॉईन झालात तर आपल्याला या मालिकेतील सर्व व्हिडिओज वेळचे वेळी त्या कम्युनिटीमध्ये पाहायला मिळतील, जेणेकरून आपण तिथून क्लिक करून यूट्यूबवर हे व्हिडिओ पाहू शकता. आणि शिवाय एक मराठी भाषेतील भगवद्गीता कोर्स जो चालू केलेला आहे गेल्या 1-1.5 महिन्यापासून, तो काही कारणामुळे सध्या थांबलेला आहे, पॉज झालेला आहे. तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्यापैकी अनेक जण त्या कोर्समध्येही नियमितपणे काही सदस्य ऐकत असतील तिथलेही आपले क्लासेस, पण काही खूप अडचणींमुळे आणि काही कारणांमुळे गेल्या 1-1.5 महिन्यापासून आपण व्हिडिओ नाही बनवू शकलो भगवद्गीतेचा. पण लवकरच आषाढी एकादशीच्या आसपास किंवा त्याही आधी आपण भगवद्गीता कोर्सही पूर्ववत चालू करत आहोत. तर या कोर्समध्ये आत्तापर्यंत आपण 14-15 व्हिडिओ केलेले आहेत, 20-25 मिनिटांचे. प्रत्येक श्लोकावर आपण भगवद्गीतेची चर्चा करत आहोत खूप सोप्या मराठी भाषेमध्ये. अनेक जणांना तो कोर्स आवडतही आहे, पण आपण तो करू शकलो नाही योग्य वेगाने. पण लवकरच आपण तो चालू करत आहोत आणि तो पूर्ववत तो कोर्सही चालू होईल. तर आपण ती कम्युनिटी जॉईन केली नसेल तर जॉईन करा. तिथे आपल्याला आपल्या या यूट्यूब चॅनलवरील सर्व कार्यक्रमांची माहिती मिळेल. इतरही काही कोर्स लाईव्ह आपण घेत असतो कधी कधी, त्याचीही माहिती या कम्युनिटीमध्ये पोस्ट केली जाते. तर कम्युनिटी नक्की जॉईन करा. आणि त्याशिवाय हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा केलं नसेल तर. इतरांना ह्या व्हिडिओज शेअर करा, खाली शेअरचं बटन आहे, हे सर्व व्हिडिओज तुम्ही शेअर करा, इतरांपर्यंत पोचवा. आणि तुम्हाला काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही सुधारणा असतील तर त्याही सांगू शकता. आणि कुठल्या इतर अभंगांबद्दल तुम्हाला चर्चा ऐकायला आवडेल तेही कळवा, तेही अभंग घेण्याचा आपण प्रयत्न करू. तर आता आपण आज सुरुवात करत आहोत या नवीन मालिकेस. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने, पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपण या नवीन सिरीजला, नवीन मालिकेला सुरुवात करत आहोत. तर आज आपण पहिल्या अभंगाची चर्चा करत आहोत. आणि हा अतिशय सुंदर अभंग आहे जिथे तुकाराम महाराज त्यांच्या मनातील आर्तता जी आहे, ओढ जी आहे पंढरीची, त्याचं वर्णन करत आहेत. तर आपण पाहूया तो अभंग काय आहे. तर तुकाराम महाराज लिहित आहेत, संपदा किंवा संपत्ती. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. जावे पंढरीसी आवडी मनासी, कधी एकादशी आषाढी ये हे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. खूप सुंदर. या 3 ओळींमध्येच तुकाराम महाराज इतके सुंदर आपल्याला उपदेश देऊन जात आहेत. ते लिहित आहेत, संपदा सोहळा नावडे मनाला. असा संपत्ती सोहळा, मोठे मोठे सोहळे, जसं काय म्हणतायत त्याला, मोठे मोठे कार्य सोहळे, जिथे खूप मोठी पैशांची उधळपट्टी असते, मोठी मोठी लग्न म्हणा किंवा मोठे मोठे कार्यक्रम, स्वागत सोहळे किंवा एखाद्याचा सत्कार समारंभ वगैरे वगैरे जे काही असेल ते, किंवा मोठे मोठे क्रीडांचे सोहळे जिथे खूप मोठी संपत्ती असते, खूप मोठी पैशांची उधळपट्टी असते, खूप मोठा, इंग्लिशमध्ये त्याला पॉम्प अँड सेलिब्रेशन वगैरे म्हणतात. तर अशा संपत्ती सोहळ्यामध्ये मला नाही इंटरेस्ट. नावडे मनाला, माझ्या मनाला असे सोहळे आवडत नाहीत. लागला टकळा पंढरीचा, मला पंढरीची ओढ लागलेली आहे, मला पंढरपूरला जायचं आहे. तिथे कुठे संपत्तीचा सोहळा नाही, तिथे साधं गाव आहे छोटंसं, जिथे नदी, आपली चंद्रभागा नदी वाहते. विठ्ठल विठुराया विटेवरती उभे आहेत, भक्तांची वाट पाहत आहेत, दर्शनासाठी अनेक भक्त तिथे येत आहेत. असा साधा पंढरीचा सोहळा मला आवडतो, मला संपत्ती सोहळा नाही आवडत. जावे पंढरीसी आवडी मनासी, माझ्या मनाला काय आवडतं, पंढरपूरला जायला आवडतं, विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आवडतं, चंद्रभागेमध्ये स्नान करायला आवडतं. कधी एकादशी आषाढी ये हे, कधी एकदा आषाढी एकादशी येते
अशी आर्तता, अशी ओढ माझ्या मनाला लागली. कधी येणार आहे आषाढी एकादशी आणि मी पंढरपूरला जाणार आहे, पांडुरंगाचं दर्शन घेणार आहे, पांडुरंगांच्या चरणावरती माझं मस्तक ठेवणार आहे. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, अशी आर्तता ज्याच्या मनात आहे ना, भगवंतांप्रती जी ओढ आहे त्याची चक्रपाणी वाट पाहे. अशा भक्ताची वाट भगवंत पाहतो स्वतः. हे तुकाराम महाराज सांगतायत. चक्रपाणी, ज्यांच्या हातामध्ये चक्र आहे असे भगवान श्रीकृष्ण, भगवान पांडुरंग अशा भक्ताची वाट पाहतात. तर जी आर्तता आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ही जी ओढ आहे पंढरपूरला जाण्याची किंवा भगवंतांचं दर्शन घेण्याची, भगवंतांचं कीर्तन ऐकण्याची, त्यांच्याबद्दल श्रवण करण्याची, भगवंतांचा प्रसाद ग्रहण करण्याची ही जी ओढ आहे, आर्तता आहे, लौल्य आहे, ती भक्तीचा गाभा आहे. अजून एका खूप छान अशा प्रसिद्ध संस्कृत श्लोकामध्ये शील रूप गोस्वामी हे महान संत तिथे लिहून ठेवतात. ते लिहितात, कृष्ण भक्ती रसभावितामती क्रियताम यदि कुतोपि लभ्यते तत्र लौल्यमपि मूल्यमेकलम जन्मकोटी सुकृतैर्न लभ्यते. ते म्हणतात, कृष्ण भक्ती रस भावितामती, कृष्ण भक्तीच्या रसाने भावित झालेली मती, अशी चेतना, अशी बुद्धी, कृष्ण भक्ती रस भावित मती क्रियताम यदि कुतोपि लभ्यते. जर कुठं विकत मिळत असेल ना अशी मती, कृष्ण भक्तीच्या रसाने भावित झालेली मती कुठं विकत मिळत असेल तर पटकन विकत घ्या. ते म्हणतात. ऑफकोर्स अशी कुठे विकत मिळत नाही कृष्ण भक्तीने, कृष्ण भक्ती रस भावित मती. ती आपल्याला आपल्या साधनेने, गुरूंच्या, भगवंतांच्या आशीर्वादाने आपली जी झाकली गेलेली मती भगवत भक्ती ती पुनर्जागृत करावी लागते. पण ते आपल्याला समजण्यासाठी सांगतायत, एक उदाहरण देऊन सांगतायत विकत घेण्याचं. कृष्ण भक्ती रस भावितामती क्रियताम यदि कुतोपि लभ्यते, कुठेही मिळत असेल तर पटकन विकत घ्या. ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवर, डीमार्टमध्ये कुठेही मिळत असेल अशी मती तर लगेच विकत घ्या. आणि ही मती विकत घेण्यासाठी काय मूल्य तुम्हाला मोजावं लागेल? तर ते म्हणतात, तत्र लौल्यमपि मूल्यम एकलम. तिथे मूल्य काय? लौल्य हेच मूल्य आहे. तुमच्या मनातील आर्तता, जी तुकाराम महाराज आर्तता लिहितायत ना, ओढ लिहितायत ना, ते लौल्य. तत्र लौल्यमपि मूल्यम एकलम, हे एकच मूल्य आहे. बाकी कोणत्याही मूल्याने तुम्हाला अशी कृष्ण भक्ती रसभावित मती मिळणार नाही. तत्र लौल्यमपि मूल्यम एकलम जन्म कोटी सुकृतैर न लभ्यते. कोटी 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 जन्मांच्या सुकृतीने, पुण्याने, चांगल्या कर्माने ही अशी मती मिळणार नाही. त्यासाठी लौल्य पाहिजे, आर्तता पाहिजे, ओढ पाहिजे भगवंतांप्रती. हे इथे सांगण्यात आलेले आहे. तेच तुकाराम महाराज इथे सांगत आहेत. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाटप आहे. आपण आपल्या हृदयात वाकून पाहिलं पाहिजे की माझ्या मनात कशाची आर्तता आहे. माझ्या मनात पंढरपूरला जाण्याची, भगवंतांचं, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची आर्तता आहे. ठीक आहे, काही जणांना वारीमध्ये जायला नको वाटतं. कोण एवढ्या गर्दीत जाणार? लाखो लाखो भक्तांमध्ये एवढ्या गर्दीत काही लोक वैतागतात. नको, आम्हाला नाही आवडत, घाण वाटतं एवढ्या गर्दीत, सगळी गिचमीड, पावसाचे दिवस असतात, नाही आम्हाला जमत. ठीक आहे, इतर वेळी आपण जाऊ शकतो पंढरपूरला भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी किंवा भगवंतांचं कीर्तन ऐकण्यासाठी, प्रवचन ऐकण्यासाठी. आम्ही किती उत्सुक आहोत हे आपण आपल्या हृदयात वाकून पाहिलं पाहिजे की कशाची आर्तता माझ्या मनात आहे. भगवंतांप्रती आर्तता आहे का भौतिक गोष्टींप्रती आर्तता आहे? जेव्हा आपण पाहतो या जगामध्ये सुद्धा की प्रत्येक व्यक्तीच्या मनात ती ओढ असते, ते लौल्य असतं, ती आर्तता असते. एखादा नवीन पिक्चर आला, एखादी नवीन मूवी रिलीज झाली की कधी एकदा तो दिवस येतो, ट्रेलर पाहिल्यानंतर कधी एकदा तो दिवस येतो, कधी एकदा मी तिकीट काढतो, कधी एकदा मी त्या पिक्चरला जातो. किंवा एखादी क्रिकेटची मॅच असेल आपल्या गावामध्ये तर कधी एकदा ती मॅच पाहायला मी जातो. किंवा एखादा सेल असतो ऑनलाईन आजकाल ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवर, इकडे तिकडे, तर कधी एकदा तो सेल चालू होतो आणि कधी एकदा ती माझ्या आवडीची गोष्ट मी खरेदी करतो. कधी एकदा मी त्या मार्केटमध्ये जाऊन एखादी गोष्ट खरेदी करतो. किंवा कधी एकदा माझा वाढदिवस येतोय आणि मग आम्ही पार्टी करणार. ही ओढ आपल्या मनात अनेक गोष्टींसाठी, वेगवेगळ्या प्रकारे आनंद उपभोगण्यासाठी आपण आनंद उपभोगण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकजण आनंदासाठी शोध घेत आहे. पण तो आनंद आपण कुठं शोधतोय, कुठल्या गोष्टींसाठी आर्तता आपल्या मनात आहे ते आपण पाहिलं पाहिजे, चेक केलं पाहिजे. आपली आर्तता क्षणभंगूर भौतिक सुखासाठी आहे का नित्य आनंद, नित्य प्रेम देणाऱ्या पांडुरंगांच्या चरणी आहे? तुकाराम महाराज हेच सांगतायत. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, अशी पांडुरंगाप्रती आर्तता ज्याच्या मनामध्ये आहे त्याची चक्रपाणी वाटप आहे.
देवभावाचा भुकेला. भगवंत अशा भक्ताची वाट पाहतायत. पंढरपुरामध्ये विटेवरी कमरेवरती हात ठेवून उभे आहेत आणि अशा भक्ताची वाट पाहत आहेत की अशी आर्तता असणारा भक्त कधी मला भेटण्यास येतो. तर अशा पद्धतीने तुकाराम महाराज या अभंगामध्ये खूप सुंदर वर्णन करत आहेत की ही आर्तता आपल्या हृदयामध्ये आपण जागृत केली पाहिजे भगवंतांच्या भक्तीसाठी. तेव्हा भगवंतांप्रती आपल्या मनामध्ये रुची निर्माण होईल. भगवंतांची कथा ऐकण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी जे मधुर आहे. मधुराधिपतेर अखिलम मधुरम. मधुराधिपती असे भगवान श्रीकृष्ण आहेत. अखिलम मधुरम, त्यांच्या बाबतीत सर्व मधुर आहे. तर अशा मधुर भगवान विठ्ठलांप्रती आपल्या मनामध्ये आर्तता निर्माण झाली तर साक्षात भगवंत आपली वाट पाहत पंढरपुरामध्ये उभे आहेत. आणि आपण गेल्यानंतर आनंद भक्ताला होणारा आणि भगवंतांना होणारा हा दिव्य आहे, हे तुकाराम महाराज इथे सांगत आहेत. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण हा पहिला भाग पूर्णपणे पाहिला. सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे ती जॉईन करा. लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये अभंग तुकोबांचे या आपल्या आषाढी एकादशी विशेष मालिकेमध्ये. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण, रामकृष्ण हरी. श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama.